एवढं लवकर कसं काय उठलं कॉलेजला आज? मग टाकणार ब्लॉग मध्ये नका टाकू नका टाकू म्हणलं टाकायलाच लागते. आज भैयाला आमच्या उदया आली, भैया सोडवाय आला. डेला युनिफॉर्म कंपल्सरी घाला, नाही तर असे आलो होतात समोरच्या सारखे. दरे फॉर्म नाही घातल्याचे परिणाम फोन पाडला भाऊनी रागाच्या भारात. कसं वाटतं युनिफॉर्म नाही घातल्यावर शिवाय दिल्यावर शिक्षकांनी? शिवाय दिल्या सकाळ सकाळ. काय म्हणले सर? येऊ नको कॉलेज. ओके, युनिफॉर्म डेला युनिफॉर्म घाला, नाही तर असं होतं शिक्षक शिवाय देतात. मी तर भाऊ फुल तयारीतच आलेलो आहे. मला माहिती होतं स्कॅम होणार. तयारी ते किरण्या थोबड दाखवतो एकदा फुल बुटो घालून युनिफॉर्ममध्ये ना. आम्ही बघा जीन्स पॅन्टवरती टी शर्ट. आम्ही लवकर आलो लेक्चरला. आम्ही लवकर नाही आलो, लेक्चर स्टार्ट नाही झालं अजून. ते वेगळी गोष्ट, एवढं खरं नव्हतं बोलायचं. खरंच बोलणं गरजेचं आहे. नाही, आता आम्ही लवकर आलो. मॅडम चाय पण होतात 10 मिनटं. नवीन मॅडम आहे शिकवायला कोणतं? आज नवीन येणार आहे शिकवायला फॅकल्टी. एका विषयाला 3 शिक्षक. चला, ओमकारने डबा आणलाय. आम्ही काय खात नाही, काय नाही, बाहेरचं खायला लागते. वाईट दिवस आहे आमच्यावर. ह्या माणसाला सांगितलं डबा तिकडे जाऊन बघतो. फ्युचर ओके, जसं आत्ता चाललंय डार्क, त्या हिशोबाने आमचं फ्युचर. डार्क नाही म्हणतायचं, डायरेक्ट गेलेले अंधारच आहे आपलं फ्युचर. चला लय डबा खायला आता ग्राउंडवरती. कोणत्या वापरात जायचं आहे? तिकडून तर अख्खा व्यू दिसतो लावड्या समोर. शिवे रे वेड्या म्हणलं रे. हे सुधारणाऱ्यातलं कार्टन आहे, नुसतं शहद आहे. त्याच्यामुळे मला लय कट करायला लागतं. थोडं शब्दांवरती अवलंबून राहा. चला डबा खाऊ. ओमकारच्या मम्मीने दिलाय मस्त आहे की. आता डबा खोलाय किती वेळ लावताय काय माहिती. 4 दिवस आधीचा डबा. हां, माझ्याकडे देऊन गेलता. आणि भाऊ मी तुला वाटतंय का कुठल्या अंदाजाने देऊन माझ्याकडे डबा दिलता? चला क्रिकेट बघता बघता मस्त खाऊ. तुम्ही कंटिन्यू करा. काल म्हणत होता मोसंबीचा ज्यूस. आज संते का मग पाहिजे का ना? कसं बॅलन्स असलं पाहिजे. अवघड आहे बाबा याचं. खाऊन पिऊन झाले, लेक्चरला जाऊ. आम्ही लेक्चर करायचं आहे? नाही, मी लेक्चरला राहणार आहे, पण घेऊन नाही तरी तिकडे चालले. फोटोग्राफी, फॉरेन्सिक फोटोग्राफी. भाऊ डेंजर मॉडेल आहे डायरेक्ट. सिरीजमध्ये पण आणि बाहेर पण. चाललो एक क्रिकेट खेळायला. ह्याने मला रूमवरनं उठवले, क्रिकेट खेळायचं म्हणतोय. तुला घरी राहायचं का? जातो खेळून. घरदार सोडलं पोरांनी क्रिकेटसाठी. तू काय असतो? मी बी तेच केले की मी गावावरून आलो इथे. ती वेगळी गोष्ट आहे, तू पण तेच केले. मी काय वेगळे केले? मला काय घेऊन चालतंय? मला काय येत नाही, काय नाही. डबल तुला काय करायचं? सिंगल आहे का डबल आहे? चला फुल कॉन्फिडन्स. इकडे गेला की आउट, इकडे गेला की आउट. रूल्स बघा, रूल्स. बाहेर गेला ना मॉक्कार स्ट्रगल आहे पोरांचा ग्राउंडवर जाण्यासाठी. स्ट्रगल हा आम्ही स्ट्रगल करून कसं वाटते? चला नुसते हवेत शॉट मारायच्या. हां, बॅटीला काय बॉल लागत नाही. फुल तयारी द्या. ओमकार फुल तयारीत पळत. लागला भाऊ, पहिला बॉल तर लागला बॅटीला. शिवाय द्यायचं बंद कधी करणार आहे? न्यू इयर रिझोल्युशन तसलं काय नसतं. हां नाही, ब्लॉगमध्ये मला एडिट करावं लागतं. ते जरा सुधारावं जरा. तू ब्लॉगमध्ये टाकणं कमी करावं लागेल मग. ते मॉक्कर शिवाय देतो आशिष. सांग रे कॅप्टन, काहीतरी बोल त्याला. काय सांगू रे. चला आलाय शेवटचाच नंबर याचा. याला म्हणलं होतं माझ्या आधी बॅटिंग कर. हाऊस घे फिटून म्हणलं. आता चला फिल्डिंगला. आपल्याला काय बॅटिंग येत नाही, बॉलिंग येत नाही. इकडेची बॅटिंग चालली आहे. मी कॉमेंट्री करतोय थांबून. भाऊचा बॅटीला बॉल लागलाय. किरण भाऊ रनिंग बिटवीन द विकेट. भाऊ चला, माझ्यापाशी तर काय बॉल येणार नाही मला माहिती. निवांत बसलेलो आहे साईडला. तर चाललं तिकडे, किती मारायचे तेवढं मारा. माझ्यापाशी काय बॉल येत नाही मला माहिती. निवांत उभं राहायचं आपलं ऑन साईड. रेट होती मला दरवेळेस. मला वाटलं माझ्यापाशी बॉल यायचा नाही, पण पहिलाच बॉल आला माझ्यापाशी. चला आता लक्ष देतो. ब्लॉक थोड्या वेळाने काढतो. आता फुल ताकदने बॅटिंग करतोय हो का. आशिषचा एगो हट केला त्यांनी डायरेक्ट.
आशिष इगोट झालाय काय वाटतंय? हा इगोट नाही होत म्हणते. मोक्का इगोट झालाय. फुल फेका फेकी, फुल फेका फेकी. फायनली बॅटिंग आली तुम्हारी. बॅटिंग होऊन तयारीत. आता माहित नाही कोण बॉलिंगला येते. आपलं सुखासुखी काही टेन्शन घ्यायचं नाही. बॅटिंग करायची, गपगुमान साईडला बसायचं. चला चालू. अरे बापरे. जिरली. अरे अरे काय बोलला. ये रागा पुढे ये की ये पुढे ये. तर मग तुम्ही बघितलं स्केटिंग शिकवली रघु भाऊला. रघु कसं वाटलं स्केटिंग शिकून? जिरलीच म्हणता येईल बाकी काय. जिरली भाऊची जिरली. परत काही शिकायची रघु? नाही आता कधी. तर मग तुम्ही आता बघितलंच रघुला कशी स्केटिंग शिकवली. इनसे ना हो पाएगा. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत चला जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. चला बाय.